हॅलो स्टुडंट्स, मी महेश फडतरे. आजचा लेक्चर असणार आहे जीसीसी टीबीसी इंग्लिश 50 वर्ड पर मिनिट. तर यामध्ये बेसिकली तुम्हाला थेरेटिकली म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असणार आहेत, प्रॅक्टिकल नाही आहे ह्याच्यावरती. जसं वर्ड आहे, एक्सेल आहे, पॉवर पॉईंट आहे. त्या व्यतिरिक्त आउटलुक, सायबर सिक्युरिटी आणि इंटरनेट. त्या व्यतिरिक्त मोबाईल कम्प्युटिंग वरती पण तुम्हाला काही क्वेश्चन्स असणार आहेत. तर आज आपण तो सिलेबस पाहूया. सो बेसिकली सुरुवात आपण आउटलुक पासून करूया. तर आउटलुक मध्ये व्हॉट इज आउटलुक? MS आउटलुक म्हणजे मायक्रोसॉफ्ट आउटलुक. तर मायक्रोसॉफ्ट आउटलुक मध्ये आपण आपली पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे मॅनेजर डेव्हलप करू शकतो. हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचं ऍप्लिकेशन आहे. मेनली यूज ईमेल क्लायंट्स आणि त्याचे जे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आपण काय काय फीचर्स यूज करू शकतो. तर कॅलेंडर आहे, टास्क मॅनेजर आहे, कॉन्टॅक्ट मॅनेजर आहे, नोट्स आहे, जनरल आहे, वेब ब्राउझिंग, असे हे आउटलुक मध्ये असणारे फीचर्स आहेत. या इथे मी आउटलुक ओपन केलेला आहे ह्या ठिकाणी राईट हँड साईडला. त्याचा हा आपल्याला स्क्रीन दिसतोय. इथे पाहायला गेलं तर ईमेल, नंतर त्याच्या बाजूला इथे कॅलेंडर आहे, ठीक आहे. त्याच्या बाजूला इथे पीपल्स म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे. इथे टास्क, आपण जे काही टास्क करणार आहोत तर ते टास्क आणि काही अजून ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतात. तर बेसिकली इट्स अ कम्प्लीट असं बोलू शकतो की एक पर्सनल कॅलेंडर याच्यात मॅनेज करता येतं, ईमेल्स, कॉन्टॅक्ट, आणि तुम्ही डेली रुटीन मध्ये काय टास्क किंवा काय प्रोजेक्ट असेल तर त्याचं पूर्णपणे नियोजन तुम्ही आउटलुक मध्ये करू शकता. सो आउटलुक जो आहे ह्याचे की फीचर्स काय दिलेले आहेत तुम्हाला. सो ईमेल मॅनेजमेंट, ईमेल पाठवू शकता, लिहू शकता, ऑर्गनाईज करू शकता. बेसिकली हे ऑफलाईन सॉफ्टवेअर तुमच्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल्ड असतं. ज्या वेळेला तुम्ही यामध्ये ईमेल लिहिता म्हणजे टाईप करता तर ते टाईप केल्यानंतर तुम्हाला ते मेल पाठवण्यासाठी आणि नवीन आलेले मेल रिसीव्ह करण्यासाठी तुम्हाला सेंड रिसीव्ह असं बटन असतं. त्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही लिहिलेले मेल्स समोर पाठवले जातात. तसेच तुम्हाला आलेले मेल्स हे इंटरनेटवरून डाउनलोड करून तुमच्या कम्प्युटरमध्ये स्टोअर्ड होतात. आता ह्याचा फायदा असा आहे, तुम्ही जरी इंटरनेटला कनेक्टेड नसाल तरी पण तुमचे सगळे ईमेल्स तुमच्या कम्प्युटरवरती डाउनलोड झालेले असतात, ठीक आहे. आता सध्या हे आउटलुक कॉन्फिगर्ड नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला काही मेल्स वगैरे इथे दिसत नाहीत. पण जर तुम्ही प्रॉपरली कॉन्फिगर केलं असेल तर तुम्हाला आलेले मेल्स किंवा गेलेले मेल्स इथे दिसतात. त्याच्यानंतर कॅलेंडर. कॅलेंडरमध्ये तुम्ही बऱ्याच प्रकारे जसं कॅलेंडरवर क्लिक केलं तर इथे कॅलेंडर ओपन झालंय. त्या कॅलेंडरमध्ये इथे तुम्ही बघाल की न्यू अपॉइंटमेंट्स, न्यू मीटिंग्स, एक प्रकारे पर्सनल असिस्टंट तुम्ही तुमच्या आउटलुकमध्ये कॉन्फिगर करून ठेवू शकता, जेणेकरून तुमचे रेग्युलर रुटीन किंवा 2 दिवसानंतर, 10 दिवसानंतर, 1 वर्षानंतर जे काही शेड्यूल्स आहेत ते तुम्ही पूर्णपणे कॅलेंडरमध्ये ठेवू शकता. पुढे आहेत कॉन्टॅक्ट. जसे आपल्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट असतात तसे याच्यात सुद्धा आपल्याला कॉन्टॅक्ट मॅनेज करता येतात. मग त्याच्यामध्ये अल्फाबेटिकली वगैरे. आता सध्या काही कॉन्फिगर्ड नसल्यामुळे आपल्याला इथे काही दिसत नाहीये. टास्क, ज्याच्यामध्ये टू डू, क्रिएट टू डू लिस्ट म्हणून आहे. म्हणजे तुम्हाला काय काय कामं करायचे आपण एक पूर्ण दिवसभराचं किंवा 15 दिवसाचं, महिन्याभराचं जे कामं असतात ती लिहून त्याला डेडलाईन्स आपण त्याला असाइन करू शकतो. नोट्स, तुम्हाला काही क्विक नोट्स लिहायचे असतील तर ते क्विक नोट्स तुम्ही याच्यात लिहू शकता, रिमाइंडर्स लिहू शकता. तसंच इंटिग्रेशन म्हणजे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट. आता हे सगळे जे ऑप्शन आहेत किंवा हे जे ऍप्लिकेशन आहेत हे सगळे MS ऑफिस मध्येच येतात. तर ते एकमेकांना कनेक्ट करता येतात, इंटिग्रेट करता येतात. वन ड्राईव्ह आहेत किंवा शेअर पॉईंट, असे बरेचसे ऑप्शन्स आपल्याला मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये मिळतात.
रूल्स अँड फिल्टर्स म्हणजे तुम्ही ईमेल डाउनलोड करताना कुठल्या प्रकारचे मेल्स डाउनलोड झाले पाहिजेत किंवा जंक असतील किंवा काही फ्रॉड मेल्स असतील तर ते तुम्ही ब्लॉक करू शकता. अशा प्रकारचे फीचर्स पण अवेलेबल आहेत. सिक्युरिटीमध्ये पण अवेलेबल आहेत आणि तुम्ही मल्टिपल ईमेल ऍड्रेसेस तुम्ही ह्याच्यामध्ये कॉन्फिगर करू शकता असंही यामध्ये नमूद केलेलं आहे. आउटलुकचा यूज काय आहे? सो प्रोफेशनल ईमेल कम्युनिकेशन, शेड्युलिंग मीटिंग अपॉइंटमेंट्स, प्रोजेक्ट्स अँड टास्क मॅनेजमेंट, शेअरिंग कॅलेंडर्स विथ टीम मेंबर्स. म्हणजे आता तुम्ही एखादं कॅलेंडर बनवलं असेल आणि ते तुमच्या टीमने सगळ्यांनी ते कॅलेंडर फॉलो करायचं असेल तर ते तुम्ही सगळ्या तुमच्या टीमला शेअर करू शकता, जेणेकरून तुम्ही काय काम केलं, बाकीच्यांनी काम काय करायचं आहे ते सगळं शेड्यूल त्या कॅलेंडरमध्ये मेन्शन करता येतं. त्याच्यानंतर आहे ऑर्गनायझिंग ईमेल्स विथ फोल्डर्स अँड कॅटेगरीज. म्हणजे त्याला तुम्ही कॅटेगराईज करू शकता. जसं आपण जीमेल मध्ये गेल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला दिसतात, तुम्ही स्वतःचे फोल्डर्स क्रिएट करू शकता. जसं इनबॉक्स असतं, आउटबॉक्स असतं, जंक असतं, ट्रश असतं, तसं वेगवेगळे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचे फोल्डर्स पण बनवून त्याच्यात ठेवू शकता. त्याच्यानंतर पुढे आहे शेअरिंग कॅलेंडर विथ टीम मेंबर्स. अच्छा, ते वाचून झालं आपलं. सेटिंग अप ऑटोमॅटिक रिप्लायज ड्युरिंग द वेकेशन. आता तुम्ही एखादा मेल तुम्हाला कोणी पाठवला तर त्याला तुम्ही वेकेशनला आहात तरी पण त्याला काहीतरी रिप्लाय गेला पाहिजे की तुम्ही वेकेशन मध्ये आहात, ह्या तारखेनंतर तुम्हाला तुमच्या ईमेलचा रिप्लाय येईल किंवा काही पर्टिक्युलर ईमेलला काही तुम्ही रेडीमेड फॉर्मॅट बनवून तसा ऑटोमॅटिकली तो त्याला रिप्लाय केला जाईल. सिंक्रोनायझिंग मोबाईल अँड डेस्कटॉप मेल्स. तर तुम्ही जे काही म्हणजे मेल्स पाठवाल वगैरे तर तो तुमच्या मोबाईलवरती आणि ऍज वेल ऍज तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपवरती दोन्हीकडे सेम ठिकाणी ते एका टाइमला कॉन्फिगर्ड होईल. सिक्युरिटी फीचर्स म्हणजे आपण आउटलुक का वापरावं त्याचं रिझन आहे याच्यामध्ये. ईमेल इन्क्रिप्शन आहे याच्यामध्ये फीचर आहे. त्याच्यानंतर अँटी स्पॅम अँड अँटी फिशिंग फिल्टर्स. आता डेफिनेटली हे एक आउटलुक परचेस सॉफ्टवेअर आहे, म्हणजे ते डेफिनेटली तुम्हाला हाय सिक्युरिटी रादर दॅन अदर ऍप्लिकेशन देणार आहे. मायक्रोसॉफ्टने बनवलेलं आउटलुक आहे. प्रोटेक्शन अगेन्स्ट मॅलवेअर अँड अनसेफ अटॅचमेंट. म्हणजे तुम्हाला अटॅचमेंट आहेत किंवा काय आले तर सेफ आहेत, अनसेफ आहेत, तर त्याच्यामध्ये ती फीचर्स अवेलेबल आहे. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे तुम्ही तुमचं आउटलुक कोणी ओपन करायचं, कोणी नाही ओपन करायचं, हे सगळं या आउटलुक मध्ये तुम्ही कॉन्फिगर करू शकता. टू फॅक्टर म्हणजे तुम्ही एखादा पासवर्ड लावलात की पासवर्ड नंतर डायरेक्टली तुमचा ईमेल बॉक्स ओपन होतो, पण आजकाल जीमेल मध्ये पण टू फॅक्टर असतो. तुमच्या मोबाईलवरती एक नोटिफिकेशन येतं की हे तुम्हीच आहात का, मग त्याच्यामध्ये नंबर प्रेस करणं, तर पर्टिक्युलरली सिक्युरिटी त्यांनी क्रिएट केलेली आहे. सो दॅट इज व्हॉट अ टू फॅक्टर. म्हणजे फक्त पासवर्ड टाकून चालत नाही, तर अजून एखादी आयडेंटिफिकेशन तुम्हाला द्यावी लागते, ती त्यालाच माहिती असते ज्याचा तो ईमेल आयडी असतो. तशा प्रकारे आउटलुक मध्ये पण आहे. आता आउटलुक का वापरावा? डिफरन्स बिटवीन आउटलुक अँड अदर ईमेल क्लायंट्स. म्हणजे आउटलुक मध्ये आणि अदर ईमेल क्लायंट्स मध्ये काय डिफरन्स आहे? प्रोफेशनल यूज. आउटलुक मध्ये प्रोफेशनल आहे, म्हणजे तुम्ही कॉर्पोरेट कंपनीत गेलात किंवा मोठ्या स्टँडर्ड कंपनीत गेलात किंवा इव्हन दो छोट्या स्मॉल स्केल मध्ये पण ते प्रोफेशनली मेंटेन करण्यासाठी आउटलुक ओपन करतात, आउटलुक मध्ये कॉन्फिगर करतात. त्याच्यानंतर आहे जीमेल. जीमेल मध्ये लिमिटेड आहे, म्हणजे प्रोफेशनल यूज तेवढा नाहीये. आणि अजून एक थंडर बर्ड करून एक आहे, त्याच्यामध्ये मॉडरेट म्हणजे मीडियम लेवलचं प्रोफेशनल यूज आहे. ऑफिस इंटिग्रेशन म्हणजे एम एस ऑफिसचं तुमचं ह्याच्याबरोबर कॉर्डिनेशन आउटलुक बरोबर खूप छान आहे, तसं जीमेल किंवा दुसऱ्या कुठल्याही ईमेल क्लायंट्स मध्ये तेवढं नाहीये. कॅलेंडर इंटिग्रेशन आउटलुक मध्ये इनबिल्ड आहे. गुगल कॅलेंडर आपल्याला मिळतं, पण थंडरबर्ड मध्ये तशा प्रकारचं कुठलंही कॅलेंडर इंटिग्रेटेड नाहीये. तर थंडरबर्ड पण एक प्रकारे ईमेल क्लायंट आहे. जसं जीमेल एक क्लायंट आहे तसंच आउटलुक पण एक क्लायंट आहे. आउटलुक मायक्रोसॉफ्टचं आहे, जे ऍक्च्युली आज आपण शिकत आहोत. ऑफलाईन ऍक्सेस. आता जसं सांगितलं की तुम्ही आउटलुक हे सॉफ्टवेअर तुमच्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल्ड असतं आणि सगळे मेल्स तुमच्या मेलमध्ये मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये डाउनलोड होतात. तुम्ही जरी इंटरनेटला कनेक्टेड नसतं तर इच अँड एव्हरी मेल तुम्ही ऑफलाईन पाहू शकता, ऑनलाईन न जाता. जीमेलला लिमिटेड ऍक्सेस आहे आणि थंडरबर्ड जो आहे त्याला सुद्धा ऑफलाईन ऍक्सेस आहे. सिक्युरिटी आउटलुक मध्ये हाय आहे, जीमेल मध्ये पण हाय आहे आणि
मॉडरेट, म्हणजे थंडरबर्ड मध्ये मॉडरेट प्रकारचं आहे. सो हे डिफरंट बिटवीन आउटलुक अँड अदर ईमेल क्लायंट्स मध्ये आपण पाहिलं. आता पुढे पाहणार आहोत ऍडव्हान्टेज ऑफ आउटलुक. सो ऍडव्हान्टेज काय आहेत? सो बेसिकली युजर फ्रेंडली इंटरफेस आहे. युजर फ्रेंडलीचा अर्थ काय होतो की कोणी, म्हणजे ज्याला जास्त कम्प्युटरचं नॉलेज नाहीये तो सुद्धा वापरू शकतो अशा प्रकारे. वर्क्स ऑफलाईन, मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑफलाईन यूज करता येतं. सेंट्रलाइज डॅशबोर्ड फॉर ईमेल, कॅलेंडर अँड टास्क. सेंट्रलाइज म्हणजे तुम्ही इथे बघितलं बाजूला आउटलुक तुम्हाला दिसतंय. सो आउटलुक मध्ये जसं इथे तुम्ही क्लिक कराल तर तसे तसे ऑप्शन्स तुम्हाला तिथे ऍक्टिव्हेट होताना दिसत आहेत. सो तशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड दिलेला आहे, त्यांनी तेच त्याच्यात एक्सप्लेन केलं आहे. सो हे ऍडव्हान्टेजेस बघतोय आपण. सिक्युअर अँड इनक्रिप्टेड मेल्स, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला मेल सेंड करता किंवा रिसिव्ह करता, सो इट इज इंटिग्रेटेड इझिली, सॉरी इट इज सिक्युअर. सिक्युअर आणि एन्क्रिप्टेड म्हणजे ते नॉर्मली एक प्रकारे कोडिंग करून ते ओव्हर द इंटरनेट ट्रॅव्हल होतो मेल. सो मेल कोणीही रीड करू शकत नाही बिकॉज ऑफ द एन्क्रिप्शन. सो तो एक बेनिफिट आउटलुक मध्ये आहे. इझी इंटिग्रेशन विथ मायक्रोसॉफ्ट 365 ऍप्स. आता हे 365 जे आहे हे ऑनलाईन मायक्रोसॉफ्टचं ऍप्लिकेशन आहे, एम एस ऑफिस सारखंच. तर त्याच्यामध्ये सुद्धा 365 आउटलुक आहे, जे ऑनलाईन तुम्ही आउटलुक कॉन्फिगर करू शकता, जेणेकरून कुठल्याही कम्प्युटरवरती तुम्ही गेलात ऑनलाईन 365 मायक्रोसॉफ्ट यूज केलं तर तुम्हाला ते डायरेक्टली तुम्हाला तुमचा आउटलुक सारखंच लुक अँड फील पूर्णपणे तुम्हाला ब्राउझरमध्ये बघता येतो. पॉवरफुल ईमेल सर्च अँड फिल्टरिंग ऑप्शन, मगाशीच आपण बघितलेलं आहे. नॉर्मली आपण ईमेल सर्च करू शकतो, कुठलाही पर्टिक्युलर पर्सनने पाठवलेला ईमेल असेल किंवा अदर ऑप्शन्स असतील तर त्यानुसार आपण तो फिल्टर करू शकतो. किंवा तुम्हाला डेट वाईज किंवा एखाद्या पर्टिक्युलर टॉपिक वाईज किंवा अटॅचमेंट वाईज असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला फिल्टर्स करून ईमेल्स सॅग्रिगेट म्हणजे वेगळे करता येतात. सपोर्ट्स ऑटोमेशन युझिंग रूल्स. आता ऑटोमेशन म्हणजे काय की ह्याच्यामध्ये रेडीमेड तुम्ही काही टर्म्स किंवा रूल्स टाकू शकता आणि ते रूल्स फॉलो करूनच तशा प्रकारे आउटलुक तुम्हाला आउटपुट देईल. ठीक आहे. सो हे झाले ऍडव्हान्टेजेस. त्याच्या पुढे आहे डिसएडव्हान्टेजेस. आता प्रत्येक प्रोडक्ट काय 100% एकदम परफेक्ट नसतो, तर तशा पद्धतीने हे आउटलुक मध्ये आपल्याला डिसएडव्हान्टेजेस बघायचे आहेत. सो आउटलुक जसं बोललो हे एक प्रायव्हेट सॉफ्टवेअर आहे, प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर आहे. प्रोप्रायटरी म्हणजे ज्याचा मालक आहे, कोणतरी ओनर आहे, तो त्या सॉफ्टवेअरचं तुम्हाला पेमेंट करावं लागतं ते तुम्हाला तुमच्या कम्प्युटर इन्स्टॉल करायला. तर एम एस ऑफिस सूट जे आहे, एम एस ऑफिस सूट म्हणजे ज्याच्यामध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, आउटलुक आहे आणि बरेचसे असे ऍप्लिकेशन आहे, त्याचा एक ग्रुप बनतो. त्या ग्रुपला सूट्स बोलतात. तो मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूट्स करून एक ऍप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये आउटलुक एक ऍप्लिकेशन आहे. सो हे तुम्हाला विकत घ्यावं लागतं. आपण आता आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये जे काही ऍप्लिकेशन बघतो सो त्यातले सगळे ते आहेत ते सगळे लायसन्स कॉपीज आहेत. सो त्याच्यामध्ये आपण आउटलुक हे त्याच्याबरोबर मिळतं आपल्याला. रिक्वायर्ड रेग्युलर अपडेट्स म्हणजे डिसएडव्हान्टेज काय की तुम्ही म्हणजे कसं असतं तर हे ऍप्लिकेशन्स आहेत तर ह्यामध्ये काही बग्स असू शकतात. बग्स म्हणजे त्याच्यामध्ये व्हायरस किंवा जे हॅकर्स असतात ते तुमचं आउटलुक हॅक करू शकतात. तर ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे मायक्रोसॉफ्टला वाटतं की हे बग्स आपल्या आउटलुकमध्ये अवेलेबल आहेत तर त्याचा ते पॅच रिलीज करतात आणि ते पॅच तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशनमध्ये इन्स्टॉल करावं लागतो. सो ते तुम्हाला रेग्युलरली अपडेट करणं फार महत्वाचं आहे, कारण नाहीतर तुमचे ईमेल्समध्ये असणारे सिक्रेट काही किंवा काही पर्टिक्युलरली कोटेशन्स असतील कंपनीचे किंवा कंपनीने वेगवेगळे केलेले कामं असतील त्याचे रेकॉर्ड्स असतील तर ते आउटलुकमध्ये काय होईल तुमच्या अपोनंटला किंवा हॅकर्सला मिळू शकतात आणि त्याचा तो मिसयूज करू शकतो. मे फील कॉम्प्लेक्स टू न्यू युजर. आता जसं तुम्ही हे आउटलुक कधी वापरलंच नाहीये तर तुम्ही पहिल्यांदाच जर गेलात तर हे समजण्यासाठी इंटरफेस तुम्हाला जरा वेळ द्यावा लागेल. पण तेवढं पण काय अवघड नाही. आजकालच्या जगामध्ये आपण एवढे सारे ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये वापरू शकत असतो वापरत असतो तर त्याच्यामुळे एवढं काही नाही. एखाद दिवस तुम्ही जर प्रॅक्टिस केली आउटलुकला तर तुम्ही सहजच त्याच्यावरती वापरू शकता. कस्टमायझेशन इज लिमिटेड कम्पेअर टू सम अदर टूल्स. आता जसं सांगितलंय की ह्याच्यामध्ये काय आहे
की तुम्ही कस्टमाइज नाही करू शकत, कारण हे प्रोप्रायटरी आहे. म्हणजे जसं आपण एखादी वस्तू मार्केटमध्ये विकत आणतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही बरेचसे बदल करू शकत नाही. तर ते बदल करण्यासाठी त्या कंपनीची तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. तसंच हे जे आहे त्याच्यामध्ये आउटलुकमध्ये तुम्हाला जर काही स्वतःचे कस्टमायझेशन करायचे असतील तर ते अलाउड नाही आहेत, किंवा तुम्हाला जर करून घ्यायचे असेल तर ते कंपनीकडून करून घ्यावे लागतील आणि त्याचं पेमेंट त्यांना करावं लागेल. कॅन यूज लॉट ऑफ सिस्टम रिसोर्सेस. आता जसं हे ऍप्लिकेशन आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे, तर ते हार्ड डिस्क स्पेस घेणार, दुसरं तुमचं मेमरी ऑक्युपाय करणार, ग्राफिक्स ऑक्युपाय करणार. सो त्याच्यामुळे काय होणार, तुम्हाला तुमच्या कम्प्युटरवरती त्याचे रिसोर्सेस, त्याच्यामध्ये असणारे पर्टिक्युलर डिव्हायसेसचा काही पार्ट तो वापरला जाणार. ठीक आहे. सो हे होते डिसएडव्हान्टेजेस. पुढे आहे आउटलुक इज अवेलेबल ऑन. म्हणजे आउटलुक तुम्ही कुठल्या कुठल्या ऑपरेटिंग सिस्टीमला वापरू शकता. एक तर आहे विंडोज अँड मॅक ओएस. तर हे वर्ल्ड वाईड वापरले जाणारे ऑपरेटिंग सिस्टीम आहे, डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. वेबवरती वापरू शकतो आपण. outlook.com तुम्ही जरी ब्राउझरमध्ये टाकलात आणि तिथे जाऊन तुम्ही तुमचा ईमेल आयडी पासवर्ड टाकलात तरी तुम्ही ऍक्सेस करू शकता. मोबाईल ऍप्स अँड्रॉइड आणि iOS म्हणजे ऍपल चे जे कम्प्युटर मोबाईल असतात त्याच्यामध्ये पण तुम्ही वापरू शकता. पुढे आहे आउटलुक फॉर बिझनेस. आता हे आउटलुक आपण शिकतोय तर हे प्रॅक्टिकली नसणार आहे आपल्याला. आपल्या एक्झामला ज्या इंग्लिश 50 वर्ड्स पर मिनिटची जी एक्झाम आहे GCC TBC, तर त्याच्यामध्ये आउटलुक वरती तुम्हाला क्वेश्चन जे असणार आहेत हे ऑब्जेक्टिव्ह मध्ये असणार आहे. त्याच्यामुळे थेरेटिकली थोडंसं वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता इथे विचारलं गेलं आहे की आउटलुक फॉर बिझनेस. आता तुम्हाला क्वेश्चन एक्झामला विचारला जाईल विच आउटलुक इज यूज फॉर बिझनेस, तर त्यावेळेला आउटलुक 365 हे तुमचं आन्सर आलं पाहिजे. ठीक आहे. किंवा खाली त्याच्या नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे टाइप्स ऑफ फाईल टाइप्स यूज इन आउटलुक. म्हणजे आउटलुक मध्ये वापरले जाणारे फाईल्स. आता हे आपण आउटलुक रेग्युलरली वापरत नाही, त्याच्यामुळे हे फाईलचे टाइप्स तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. PST, आता याचा फुल फॉर्म पण विचारू शकतात. PSTचा फुल फॉर्म काय आहे आउटलुक मध्ये, जे एक्सटेन्शन बोलतात त्याला, हे दीज आर दी एक्सटेन्शन डॉट नंतर येतात. जसं वर्डचं एक्सटेन्शन असतं DOCX, .docx हे वर्डचं एक्सटेन्शन असतं. पॉवर पॉईंटचं PPTX. तसंच आउटलुक मध्ये ज्या फाईल्स क्रिएट होतात त्याचे काय काय एक्सटेन्शन असू शकतात. तर हे 4 एक्सटेन्शन आहेत. ठीक आहे. तर 4 एक्सटेन्शन मधलं पहिलं एक्सटेन्शन आहे PST, पर्सनल स्टोरेज टेबल. दुसरं आहे ऑफलाईन स्टोरेज टेबल. तिसरं आहे MSG, इंडिव्हिज्युअल मेसेज फाईल. आणि चौथा आहे ICS, कॅलेंडर फाईल. तर थोडंसं तुम्हाला त्याच्या फुल फॉर्म वरून कळत असेल की त्याच्यामध्ये काय स्टोअर केलं जात असेल. ते आपण एवढं डिटेलमध्ये जाणार नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन आउटलुक ऑफर्स. ठीक आहे. फॉर ऑर्गनायझेशन वरचा टॉपिक राहिला होता आपला, तो आता घेऊया. ऑर्गनायझेशनल आउटलुक ऑफर्स. इंटिग्रेशन विथ मायक्रोसॉफ्ट एक्सचेंज सर्व्हर. आता हे जे आउटलुक 365 जे आहे हे कोण कोण वापरू शकतं, तर त्याच्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. एवढं एकदम डिटेलमध्ये आपण जात नाही, पण हे टॉपिक्स जरा लक्षात ठेवा. उद्या एक्झाम आहे, जास्त दिवस लांब राहिलेले नाहीये, पण तुम्ही हे थोडंसं गो थ्रू करा. एकदम डिफिकल्ट पण नाही. शेअर्ड मेल बॉक्स अँड कॅलेंडर्स. ठीक आहे. सो हे काय काय ऑफर्स करते आपल्याला 365, तर त्याच्याबद्दल आपण बघतोय. बाकी काही जास्त डिटेल्स नाही आहेत. मायक्रोसॉफ्ट टीम्स मीटिंग इंटिग्रेशन. आता जसं आपण मायक्रोसॉफ्टचं आपण एखादं ऍप्लिकेशन बघतो, तसे एक ऍप्लिकेशन आहे टीम्स मीटिंग. म्हणजे ऑनलाईन मीटिंग कंडक्ट करण्यासाठी अशा प्रकारचं एक सॉफ्टवेअर येतं ऑनलाईन. IT ऍडमिन टूल्स. म्हणजे हे आउटलुक ऑफर करते आपल्याला. ठीक आहे. एनहान्स सिक्युरिटी. ठीक आहे. आणि कम्प्लायन्स फीचर्स. सो एवढंच लक्षात ठेवा. हे आउटलुक 365 बद्दलचं सांगितलेलं आहे. आता एक्झामला तुम्हाला हा पण येऊ शकतो की आउटलुक नाही तर कुठले दुसरे ऍप्लिकेशन वापरू शकता. म्हणजे आउटलुकला अल्टरनेटिव्ह आउटलुक शिवाय. सो आउटलुक नंतर दुसरं येतं ते जीमेल, गुगल वर्कस्पेस. पुढे आहे मोझिला, थंडरबर्ड. तिसरं आहे ऍपल मेल.
चौथा आहे झोहो मेल, पाचवा आहे प्रोटॉन मेल. सो अशा प्रकारे हे अल्टरनेटिव्ह आहेत, एक्झामला तुम्हाला येऊ शकतं. छोटेसे क्वेश्चन्स आहेत, थोडंसं मेमराईज करावं लागेल. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपला हा आउटलुक जो टॉपिक होता मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा हा कव्हर झालेला आहे. तर नेक्स्ट टॉपिक आहे इंटरनेट अँड सायबर सिक्युरिटी. आता आपण बरेचदा बघतो की इंटरनेटवरती बरेचसे फ्रॉड्स होतात. आता सायबर म्हणजे काय? सायबर आणि इंटरनेट हा एकमेकांना वापरण्याचा वर्ड आहे. म्हणजे सायबर आणि इंटरनेट हा सेमच आहे, पण सायबर सिक्युरिटी म्हणजे इंटरनेटवरती सिक्युरिटी असं त्याच्या मागचं एक्सप्लेनेशन बोलू शकतो. व्हॉट इज सायबर सिक्युरिटी? सायबर सिक्युरिटी मीन्स प्रोटेक्टिंग कम्प्युटर, मोबाईल फोन्स अँड नेटवर्क्स फ्रॉम ऑनलाईन थ्रेट्स. इट्स मेनली जॉब इज टू कीप इन्फॉर्मेशन सेफ, करेक्ट अँड अवेलेबल वेन नीडेड. आता ज्या वेळेला आपण इंटरनेट बोलतो तर इंटरनेटवरच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला आता माहिती आहेत की कशा प्रकारे आपल्याला इंटरनेटवरती फ्रॉड्स होऊ शकतात. आता मॅच्युरिटी बऱ्यापैकी आलेली, काही वर्षापूर्वी नव्हती एवढी, पण येऊन सुद्धा जे हॅकर किंवा जे आपल्याला इंटरनेटवरून फसवणारी लोक असतात ते नवीन नवीन पद्धतीने नवीन नवीन ट्रिक्स आणतात. ठीक आहे. सो जिथे आपण विचार करायला बंद करतो तिथे हे हॅकर्स असतात तिथून पुढे, आणि त्यांची दुनिया काय वेगळीच असते ते आपल्याला माहित पण नाही किंवा त्याचा विचारही करत नाही. सो टाइप्स ऑफ सायबर थ्रेड्स. तर मालवेअर, आता हे जे आहेत ना हे थ्रेड्स आहेत, म्हणजे व्हायरसेसचे टाइप्स बोलू शकतो किंवा प्रकार बोलू शकतो. तर ह्याच्यामध्ये मॅलवेअर मध्ये काय, हार्मफुल सॉफ्टवेअर लाईक व्हायरस दॅट डॅमेज युअर कम्प्युटर. तो हा तुमचा कम्प्युटर डॅमेज करतो, मॅनेज नाही करत, डॅमेज करतो. सो बेसिकली हे टर्म्स आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला लक्षात ठेवा की ते तुम्हाला विचार व्हॉट मॅलवेअर्स डू, आणि खाली 4 ऑप्शन देतील. फेक ईमेल्स ऑर मेसेजेस दॅट ट्रायज टू स्टोल युअर पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा XYZ. परत आणि हे पण देतील हार्मफुल सॉफ्टवेअर दॅट लाईक व्हायरस दॅट डॅमेज युअर कम्प्युटर. तर तुम्हाला त्या 4 ऑप्शन्स मधलं राईट ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे. सो दॅट विल बी हे असणार आहे आन्सर तुमचं, हार्मफुल सॉफ्टवेअर लाईक व्हायरसेस दॅट डॅमेज युअर कम्प्युटर. सो हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आहे फिशिंग, फेक ईमेल्स और मेसेजेस दॅट ट्रायज टू स्टील युअर पर्सनल इन्फॉर्मेशन. आता जसं तुम्हाला लॉटरी लागली, तुम्हाला हे मिळालंय, तुम्हाला तुमची इन्शुरन्स पॉलिसी क्लेम करा किंवा तुमचं KYC करा, असे मेसेजेस येतात आणि मग तुम्ही त्याच्यावरती लिंकवर क्लिक करता आणि तुमची माहिती देता, आणि ती जर चुकीच्या वेबसाईटवर जात असेल, तुम्ही न माहिती काढता की ही लिंक बरोबर आहे चुकीची आहे, तर ती जी प्रकारची जी मेल आहे त्याला फिशिंग बोलतात. पुढे आहे MIT अटॅक. तो MITM अटॅक जो आहे, समवन सिक्रेटली लिसन्स टू युअर ऑनलाईन कम्युनिकेशन. म्हणजे जसं आपलं अलेक्सा असते आपल्या घरी किंवा कुठे आपण बघतो बाजारात, मार्केटमध्ये, किंवा आपला मोबाईल चालू असतो आणि तो काहीतरी ऐकतो. जसं तुम्ही बोलता की मला ते डेंटिस्टकडे जायचंय, माझा दात दुखतोय वगैरे, आणि मग तुम्हाला डेंटिस्टचे इन्स्टाला किंवा फेसबुकला तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट किंवा त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन यायला चालू होते. सो ही तर आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह असते, पण अशा प्रकारे हॅकर्स पण असतात जे तुमचं कम्युनिकेशन ऐकून तुम्हाला ब्लॅकमेलिंग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्रास देऊ शकतात. पुढचा आहे DDoS अटॅक. सो हा जो अटॅक आहे, टू मच ट्रॅफिक इज सेंड टू अ वेबसाईट टू क्रॅश इट. म्हणजे समजा जसा 11वीचा रिझल्ट लागतोय आणि गव्हर्नमेंटची साईट आहे आणि त्याच्यावरती तुम्ही रिझल्ट बघताय आणि एन मुवमेंटला काय होतं, वेबसाईट क्रॅश होते आणि कुणालाच रिझल्ट दिसत नाहीये किंवा कुणाला तरी उलट सुलट दिसायला चालू होतं किंवा ह्याचा रिझल्ट त्याला त्याचा रिझल्ट. अशा प्रकारे काही होत असेल तर त्याला बोलतात DDoS अटॅक. मुद्दामून एखाद्या कंपनीला त्रास देण्यासाठी दुसरी कंपनी किंवा काही हॅकर्स लोक पर्पजली किंवा असं त्रास देण्याच्या दृष्टिकोनातून करतात. SQL इन्फेक्शन. SQL म्हणजे काय, एक प्रकारचा डेटाबेस आहे. यामध्ये कंपनी मोठा आपला सिक्युअर डेटा ह्या वेबसाईट वरती किंवा ह्या ऍप्लिकेशन मध्ये स्टोअर करतात. तर SQL इंजेक्शन, हॅकर अटॅक वेबसाईट टू स्टील डेटा, चोरणं. मग त्यामधला डेटा चोरणं. आता समजा फॉर एक्झाम्पल बँकेचा डेटा असेल की कोणी किती लोन घेतलंय, काय घेतलंय, किंवा एखाद्या जसं आपला आधार कार्डचा आहे,
तर त्याच्यामध्ये पूर्ण आपल्या इंडियन्सची सगळ्यांची प्रॉपर इन्फॉर्मेशन सगळी A to Z त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे ती इन्फॉर्मेशन चोरीला जाणं हे फार डेंजरस होऊ शकतं. तर तो डेटा हॅक करण्याचे प्रकार असतात वेगवेगळे. सो अशा पद्धतीचा जर कुठला डेटा म्हणजे इलिगली ऍक्सेस करून जर मिळवत असेल तर त्याला SQL इंजेक्शन बोलतात. नेक्स्ट आहे झिरो डे एक्सप्लिसिटी. न्यू अटॅक दॅट हॅपन्स बिफोर द सॉफ्टवेअर कंपनी नोज अबाउट द प्रॉब्लेम. ठीक आहे. आता जसं एखादी कंपनी आहे तर त्या कंपनीचं सॉफ्टवेअर त्यांनी बनवलंय, तर ते सॉफ्टवेअर बनवल्यानंतर त्याला ते लॉन्च केलं आणि कुठल्या तरी दुसऱ्या कंपनी किंवा हॅकरने त्याच्यामध्ये असं काही केलं की ते सॉफ्टवेअर रॉंग पद्धतीने काम करायला चालू केलं आणि त्या कंपनीला माहिती नव्हतं की हा बग किंवा ह्या प्रकारचं त्याच्यामध्ये ड्रॉबॅक आहे. तो ती समोरची कंपनी फाइंड आउट करून त्या कंपनीला प्रॉब्लेम क्रिएट करते. नंतर आहे इनसाइड थ्रेड्स. आता इनसाइडर थ्रेड्स जे आहे ते काय करतं, पीपल इनसाइट अ कंपनी हु लीक्स और मिसयूज डेटा. म्हणजे आता कंपनीतलाच माणूस असतो, तो त्या कंपनीतला डेटा लीक करतो किंवा त्याचा मिसयूज करतो. तर अशा पद्धतीचं हे आहे ते सायबर थ्रेड्स आहेत. ठीक आहे. पुढे आहे, हे थोडंसं डिटेलमध्ये घेतो कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित नसतात, त्यामुळे हे थोडं महत्वाचं आहे त्या दृष्टीने. यामध्ये ह्याच्या व्यतिरिक्त जास्त काही क्वेश्चन्स येणार नाहीयेत, हेच प्रकारचे क्वेश्चन्स येणार आहेत. तर मी तुम्हाला सांगेन की हे थ्रू करा, थोडंसं पाठ करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण हे तुम्हाला पण भविष्यात गरजेचं आहे, हे माहिती असणं महत्वाचं आहे. पुढे आहे कॉमन सायबर थ्रेड्स यू शुड नो. आता स्पायवेअर, आता हे थ्रेड्स आहेत, कॉमन थ्रेड्स आहेत. स्पायवेअर, ऍडवेअर, की लॉगर, ठीक आहे, बॉटनेट्स, फेक ऍप्स और वेबसाइट्स, सोशल इंजिनिअरिंग. सो हे थ्रेड्स आहेत. आता याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. स्पायवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर दॅट सिक्रेटली वॉच व्हॉट यू डू ऑन युअर डिव्हाइस. म्हणजे आपण स्पाय कॅमेरा कसं बोलतो तसं एक सॉफ्टवेअर आहे स्पायवेअर. ते काय करतं, तुमच्या मोबाईलमध्ये येतं गपचूप किंवा कम्प्युटरमध्ये येतं आणि ते तुमच्या पूर्ण इन अँड आउट तुम्ही काय करता, कुठल्या वेबसाईटला जाता, काय कुठल्या वेबसाईटला गेल्यानंतर अकाउंट ओपन करता, बँकेच्या अकाउंट होतं, ते सगळं तुमचं चेक करून त्यावरती ते इन्फॉर्मेशन तुमच्या हॅकरला पोहोचवतो. सो अशा पद्धतीने हा स्पायवेअर आहे. नंतर ऍडवेअर शोज टू मेनी अनवॉन्टेड ऍड्स अँड स्लो डाऊन युअर सिस्टम. म्हणजे कधी कधी बघा आपलं असं राईट साईडला बॉटमला असं ऍड्स यायला चालू होतात, या साईडला असे 2, 4, 5, 10 ऍड्स येतात आणि मग ते एक क्लोज केलं की दुसरा ऍड येतो, दुसरा केला की तिसरा येतो. तर ते ऍड तो काय करतो, समोरच्याला कुठल्या तरी ऍप्लिकेशनचा ऍड, कुठल्या तरी कंपनीचा ऍड दाखवतो आणि तुम्हाला ऍड करतो तुमच्याकडे. तो अनवॉन्टेड आहे, तुम्हाला तो त्रास देत असतो एकमेकांना, तुम्हाला ती गरज नसते आणि तुमच्या कम्प्युटरचे रिसोर्स यूज करत असल्यामुळे तो स्लो डाऊन पण होतो तुमचा कम्प्युटर. की लॉगर रेकॉर्ड्स एव्हरीथिंग यू टाईप इन्क्लुडिंग पासवर्ड. आता हे तुम्हाला समजतच आहे की काय होत असेल. आता तुमचे पासवर्ड सगळे माहिती पडले, तुम्ही समजा कम्प्युटरवरती इन्स्टा लॉग इन केला, फेसबुक लॉग इन केला, ईमेल लॉग इन केला, बँक अकाउंट लॉग इन केला आणि त्याच्या युजर नेम आणि पासवर्ड गेले समोरच्याला, तर तो काय करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे. बॉटनेट्स, ग्रुप ऑफ इन्फेक्टेड कम्प्युटर कंट्रोल बाय हॅकर्स. म्हणजे एक प्रकारचा सॉफ्टवेअर असतं, ते बऱ्याचशा कम्प्युटर्समध्ये एकाच वेळी इन्फेक्ट करतो आणि सगळ्या कम्प्युटरला तो हॅकर जो असतो तो कंट्रोल करून तो त्याच्या हिशोबाने त्या कम्प्युटरला काम करायला लावू शकतो. ठीक आहे. मग एकदा काय कंट्रोलमध्ये आला हॅकरच्या कम्प्युटर, तर तो त्या कम्प्युटरमधली इन्फॉर्मेशन घेणं, डिलीट करणं, त्याच्यामध्ये एडिट करणं, काही तो करू शकतो. ठीक आहे. पुढे आहे फेक ऍप्स और वेबसाइट्स. आता समजा मी HDFCच्या वेबसाईटवर जातोय, www.hdfc. आता बँकेच्या ज्या वेबसाईट्स आहेत, जर तुम्ही वेबसाईटवर गेलात बँकेच्या, तर कुठल्याही बँकेची वेबसाईट आता .bank.org येतं, आय थिंक सो.
पहिल्यासारखं .com.in वगैरे येत नाही. म्हणजे समजा HDFC.bank. इन येतं, असं काहीतरी ऑप्शन्स येतात, पण त्याच्यामध्ये बँक हा एक कॉमन डोमेन असतो. ठीक आहे, जसं .com असतो, .org असतो, .gov असतो, तसं बँकेसाठी आता गव्हर्नमेंटने कम्प्लिटली डिफरंट डोमेन दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर थोडं बारकाईने बघितलं की तो काय असतो, सेम टू सेम साईट दिसते. फेक ऍप किंवा वेबसाईट म्हणजे काय, दिसायला सेम टू सेम असते, पण त्याच्यामध्ये .बँक किंवा म्हणजे प्रॉपर्टी डोमेन वेगळा असतो त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही जर त्या वेबसाईटवर गेलात आणि युजर नेम आणि पासवर्ड टाकलात, आज तुम्हाला असं वाटतं की मी HDFCच्या बँकच्या साईटवरच आहे, पण कुठल्या तरी फेक साईटवर असतं आणि तुमचे सगळे डिटेल्स क्रेडेन्शियल त्यांच्याकडे जातात आणि मग तो काय करू शकतो ते आपल्याला माहिती आहे. सोशल इंजिनिअरिंग. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय करतो की कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन जी आहे तो हॅकरला पोहोचवतो. ठीक आहे, त्यामुळे थोडस ह्या प्रकारचे आपण थ्रेड्स बघितले, सायबर थ्रेड्स आहेत. सायबर अटॅक्स. अटॅक्स म्हणजे काय असतं, ज्या ठिकाणी तुम्ही इंटरनेटवर जाऊन काहीतरी काम करत असता किंवा तुमच्या कम्प्युटरवर काम करत असता, त्यावेळेला अचानक तुमचा कम्प्युटर स्लो डाऊन होतो किंवा त्या ठिकाणी दिलेलं आहे बघा सायबर अटॅक्स एक्झाम्पल्स, फिशिंग, रॅन्समर, DDoS. तर हे काय करतं, हॅकर लॉक्स युअर फाइल्स अँड आस्क फॉर मनी. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी प्रेझेंटेशन बनवलंय, प्रोजेक्ट पूर्ण 15 दिवस महिनाभर तुम्ही काम करून एक प्रोजेक्ट बनवलेला आहे आणि तो प्रोजेक्ट बनवला झालाय आणि संपायला आलाय, तुम्ही आता तो तुमच्या सिनियर्सला किंवा तुम्हाला प्रेझेंट करायचा आहे, पण तेवढ्यातच काय झालं, ती लॉक झाली फाईल. आणि ती लॉक करून ती काय करतात, एक वेगळ्या प्रकारे विशिष्ट लॉकने होते, ती तुम्हाला ओपनच करता येत नाही, त्याच्यावरती पासवर्ड लागतो. आणि हे कशामुळे होतं, तर हॅकर्स तुमच्या कम्प्युटरमध्ये काही सॉफ्टवेअर टाकतो आणि ते एक प्रकारे एन्क्रिप्ट करून टाकतो त्या फाईल आणि त्या रिडेबल राहतच नाहीत. आणि तुम्हाला मेसेज पॉपअप होतो की तुम्हाला एवढे एवढे पैसे या ठिकाणी पाठवा, मग तुम्हाला त्याचा पासवर्ड पाठवतो आणि मगच ती फाईल ओपन होईल. आता एकदा असंच माझ्या कम्प्युटरमध्ये झालं होतं, माझ्या कोरोनाच्या फाईल्स होत्या, सगळ्या म्हणजे डेटा होता माझा त्याच्यामध्ये, पण मला सवय आहे की मी माझ्या लॅपटॉपमध्ये असलं तरी माझ्या पेनड्राईव्हमध्ये किंवा वेगवेगळ्या ड्राईव्ह मध्ये त्याचं कॉपी करून घेतो. तर त्याच्यामुळे त्यांनी ते हे केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी मला माझे सगळ्या करोडच्या फाईल्स लॉक केल्या आणि लॉक करून त्याच्यामध्ये त्यांनी मला पैसे मागितले की एवढे एवढे पैसे द्या, मग तुमचं लॉक तुम्ही खोलून देतो. पण माझ्याकडे डेटा असल्यामुळे मी काही त्यांना ते केलं नाही, मी मशीन फॉर्मॅट मारून टाकली आणि परत पुरवत होत्या त्या फाईल्स हे केल्या, डाउनलोड केल्या माझ्या कम्प्युटर्समध्ये. ठीक आहे, सो फिशिंग म्हणजे काय, यू गेट अ फेक मेसेज पेनिट्रिंग टू बी युअर बँक. तर म्हणजे सेम टू सेम तुमच्या बँक सारखी दिसणारी असेल किंवा काही मेसेज असेल किंवा लिंक असेल, ती तुम्ही फॉलो कराल आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटेल की ते सेम आहे आणि तुमची इन्फॉर्मेशन समोरच्याकडे जाईल. तो फिशिंग आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. पुढे आहे वेबसाईट स्टॉप वर्किंग ड्यू टू मेनी फेक व्हिजिटर्स. आता जसं सांगितलं की आपण एखाद्या रस्त्यावर आहोत आणि रस्त्याने चालत असताना असं दिसतं की बऱ्याचशा गाड्या इकडून येतात तिकडून येतात, म्हणजे एकदम खूप साऱ्या गाड्या एकमेकांना समोर आल्या आणि ते काय झालं, पूर्ण रस्ता ब्लॉक झाला आणि मग आता काय माणूस सुद्धा तिथून जाऊ शकत नाही, एवढ्या प्रकारे तो ब्लॉक झाला असेल. तर तशाच प्रकारे इंटरनेटवरती आपण जेव्हा काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतो किंवा इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतो किंवा देवाणघेवाण करत असतो, तर ती ऑटोमॅटिकली काय होते, जाऊ शकत नाही, कारण त्या ठिकाणी एक सायबर अटॅक झालेला असतो आणि तुम्ही डेटा डाउनलोड करणं किंवा अपलोड करणं किंवा इन्फॉर्मेशन घेणं पूर्णपणे थांबतं. ठीक आहे, आता याच्यामध्ये सायबर म्हणजे इंटरनेट वापरताना हाऊ टू स्टे सेफ कसं राहायचंय तुम्हाला. सो सेफ राहण्यासाठी सायबर सिक्युरिटी टूल्स आहेत. अँटीव्हायरस.
अँटीव्हायरस माहिती आहे आपल्याला, रिमूव्ह हार्मफुल व्हायरसेस. ठीक आहे, हार्मफुल सॉफ्टवेअर्स. अँटीव्हायरस म्हणजे जसं नॉर्टन असतं किंवा क्विकिल आहे. क्विकिल आपलं इंडियन महाराष्ट्रीयन माणसाने बनवलेलं ऍप्लिकेशन आहे क्विकिल. So that antivirus you can use it, very good application as an antivirus. Firewalls म्हणजे आपल्याला या ठिकाणी खाली बॉटमला बघा, आपल्याला इथे फायरवॉल्स दिसतात. ठीक आहे, सो हे विंडोजचं फायरवॉल आहे. हे फायरवॉल काय करतं, तुमच्या पूर्ण ट्रॅफिक वरती म्हणजे कम्प्युटरवर येणारं, इंटरनेटवर येणारी फाईल, जाणारी फाईल, सगळ्या फाईल्स वरती लक्ष ठेवतं. सो हे नेहमी असं ग्रीन टिक असावं. व्हायरस थ्रेड्स प्रोटेक्शन आहे, अकाउंट प्रोटेक्शन आहे, फायरवॉल. आता हे फायरवॉल आहे. आता मायक्रोसॉफ्टने विंडोज बरोबर स्वतःचं अँटीव्हायरस आणि थ्रेड प्रोटेक्शन द्यायला चालू केलं. त्याच्यामुळे अँटीव्हायरस बरेचदा नसेल तरी चालतं, पण नॉर्टन त्यातल्या त्यात तुम्ही घेतलं तरी हरकत नाही. पण नॉर्टनला तुम्हाला इयरली प्रीमियम भरून त्याचा तुम्हाला यूज करता येईल. फायरवॉल्स अँड नेटवर्क प्रोटेक्शन, दिस शुड बी ग्रीन. ठीक आहे. ऍप अँड ब्राउझर कंट्रोल, म्हणजे तुम्ही इंटरनेटवर जाता तर त्याचं प्रोटेक्शन हे करतं. डिव्हाइस सिक्युरिटी म्हणजे तुम्ही पेन ड्राईव्ह लावला किंवा काय लावलं तर त्या प्रकारचं जे काही हार्डवेअर तुम्ही लावाल त्याच्यामध्ये तो चेक करतो. सो अशा प्रकारे हा जो आहे विंडोजने दिलेला आपल्याला काय आहे, प्रोटेक्शन आहे, सिक्युरिटी ग्राउंड आपले. ठीक आहे. तो अँटीव्हायरस फायरवॉल ब्लॉक बॅड इंटरनेट ट्रॅफिक. ठीक आहे. नंतर आहे एन्क्रिप्शन. ठीक आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल मी काही डेटा पाठवतोय, डेटा पाठवताना इंटरनेटमध्ये एन्क्रिप्शन म्हणजे काय असतं की तो डेटा असा पझल केला जातो. ठीक आहे, म्हणजे समोरच्याला जेव्हा इंटरनेटवरून एखादा डेटा चोरी करतो तर त्या पझल केलेला डेटा त्याला जोडता नाही येत. पझल म्हणजे समजतं ना आपण, ते पझल सोडवतो असं, तर त्याच्यामध्ये ते स्कॅटर करतात डेटा, म्हणजे कुठला डेटा काय आहे, कसा जोडायचा हे त्यांना कळतच नाही. मग फक्त ते एन्क्रिप्शन केलेला डेटा हा सेंडर आणि रिसिव्हरला माहिती असतो की त्याला परत कसा रिअसेंबल करायचा. मधला ट्रॅफिक चॅनल जो असतो, म्हणजे मधला जो चॅनल असतो जिथून जो डेटा ट्रॅव्हल होतो, तर त्याच्यामध्ये तो डेटा नसतो की त्याला कसं असेंबल करायचं. पुढे आहे मल्टिपल फॅक्टर ऑथेंटिकेशन. सो मल्टिपल फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे जसं आपण ईमेलला बघतो, आजकाल तुम्ही बँक अकाउंट सुद्धा लॉग इन करताना तुम्हाला पासवर्ड नंतर ओटीपी येतो. सो ओटीपी टाकल्यानंतरच तुमचे बँक अकाउंट, इव्हन दो तुम्ही बरोबर पासवर्ड टाकला असेल तरी पण तो तुम्हाला ओटीपी दिल्यानंतरच, कारण मोबाईल ज्याच्याकडे आहे तो त्याचा ओनर होतो त्या अकाउंटचा, असं थोडक्यात आहे. सो टू और मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे कधी पण ऍक्टिव्हेट करून ठेवायचं. जरी तुमचा पासवर्ड कुणाला कळाला तरी तुम्हाला विदाउट सेकंड ऑप्शन, म्हणजे जसं बोलतो ना, एक की लावली अजून एक की लावावी लागते, मग 2 की लावाव्या लागतात किंवा 3 कीज लावाव्या लागतात, मगच तो लॉकर ओपन होतो. तशा पद्धतीने तुमचं कुठलंही अकाउंट असेल, ईमेल असेल, बँक अकाउंट असेल किंवा इन्स्टा असेल, फेसबुक असेल, त्याला मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन तुम्ही नेहमी ऍक्टिव्हेट करून ठेवा. जरी समोरच्याला एक पासवर्ड मिळाला तरी दुसरा त्याला मिळू शकत नाही, तिसरा मिळू शकत नाही. तशा पद्धतीने त्याची सिक्युरिटी तुम्हाला ठेवता येते. सिक्युरिटी प्रोटोकॉल्स अँड रूल्स म्हणजे तुम्हाला कीप्स इंटरनेट डेटा सेफ लाईक HTTPS. आता इंटरनेटवर जातो तर इंटरनेटच्या सुरुवातीला जसं वेबसाईट ऍड्रेस टाकतो आपण www.adarsh.com. ठीक आहे, तर त्याच्या आधी जे येतं HTTPS येतं. म्हणजे तुम्ही समजा आता इंटरनेटवर गेलात आणि समजा मी या ठिकाणी टाईप केलं www.adarsh कम्प्युटर IT, आपली वेबसाईट आहे .com. कॉम म्हणजे कमर्शियल. इथे डॉट द्यायचा राहिला. हा, सो ही वेबसाईट येते. ठीक आहे, adarshcomputer.com ही आपली वेबसाईट आलेली आहे. आता या ठिकाणी दाखवते बघा, व्ह्यू इन्फॉर्मेशन. ठीक आहे, कनेक्शन सिक्युअर म्हणजे ही वेबसाईट सिक्युअर आहे. सिक्युअर का आहे, कारण ह्याला HTTPS आहे. या ठिकाणी ना HTTPS आहे, म्हणजे समजा या ठिकाणी तुम्ही बघितलं, क्लिक केल्यावर तर इथे HTTPS, S फॉर सिक्युअर. समजा इथे S नसेल, सो दॅट वेबसाईट इज नॉट सिक्युअर. आता हे पार्शली आहे, म्हणजे तुम्ही HTTPS आहे म्हणजे सगळेच 100% प्रॉपर आहेत असं नाहीये.
पण त्यातल्या त्यात तुम्ही श्युरिटी घेऊ शकता की HTTPS दिलं असेल तर ती वेबसाईट थोडी सिक्युअर आहे, कारण त्याला वेगळ्या पद्धतीची ऑथेंटिकेशन आपल्याला डोमेन कडून, म्हणजे डोमेन म्हणजे .com म्हणजे ही कमर्शियल वेबसाईट आहे आपली. सो त्या पद्धतीने ते त्याच्याकडनं ते घ्यावं लागतं आणि आपल्याला त्याची डिटेल्स दिल्यानंतरच HTTPS हे मिळतं. ठीक आहे. पुढे आहे सॉफ्टवेअर अपडेट्स, फिक्स दी प्रॉब्लेम इन ऍप्स. आता जसं मोबाईलमध्ये अपडेट्स येतात तर नेहमी अपडेट्स आपण करत राहावं, कारण ते पॅच जे असतात, सिक्युरिटी पॅच असतात किंवा काही तुमच्या OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड त्याच्याबद्दलचे पॅच असतात, तर ते पॅच तुम्ही नेहमी अपडेट करत राहा. पुढे आहे सिक्युरिटी चेक्स, म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा वेगवेगळे सिक्युरिटी चेक्स, म्हणजे मोबाईलमध्ये अँटीव्हायरस स्कॅनर असतो बाय डिफॉल्ट. आपला जो मोबाईल असतो, कंपनी मोबाईलची कंपनी असते ती एक ऍप्लिकेशन टाकून देते, तर नेहमी सिक्युरिटी चेक करत राहायचं, त्याची मेमरी क्लिअर करत राहायचं, जे असतात त्या गोष्टी क्लिअर करत राहायचं, जेणेकरून तुमच्या मोबाईल मधली जे काही ऍप्लिकेशन डाउनलोड झाले असतील किंवा काय प्रॉब्लेम असेल तर ते फिक्स होतील. ठीक आहे. पुढचा ऑप्शन आहे एरियाज ऑफ सायबर सिक्युरिटी. म्हणजे सायबर सिक्युरिटी हा जो आपल्याला छोटासा टॉपिक दिसतो, पण ह्याच्यामध्ये हा PhDचा विषय आहे. PhD म्हणजे त्याच्यामध्ये रिसर्च करणारी लोक असतात आणि मोठ्या मोठ्या पोस्ट असतात मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये, IT कंपनीजमध्ये असतील किंवा गव्हर्नमेंट कंपनीजमध्ये असतील, प्रायव्हेट सेक्टरमध्ये असतील, कॉर्पोरेट कंपनीज असतील. तर हे जे एरियाज आहेत आपल्याला दिसतात, सायबर म्हणजे काय, आपण फक्त एखाद्या वेबसाईटवर जातो किंवा एखाद्या कंपनीच्या साईटवर जातो. फॉर एक्झाम्पल समजा जिओची हे रिलायन्सची कंपनी आहे, डिजिटल रिलायन्स डिजिटल, तर त्याच्या वेबसाईटवर जातो आपण, एखादी वस्तूची खरेदी करतो, तिथे पेमेंट करतो. पण ते त्याच्यासाठी रिलायन्स कंपनीला खूप साऱ्या बॅकग्राऊंडला माणसं ठेवावी लागतात, जे ह्याच्या डेली रुटीन मध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात किंवा जे काही बग्स क्रिएट होतात किंवा कोणी हॅकर्स त्याला जर अटॅक करत असतील तर त्याला बघण्यासाठी हजारो लोक त्याच्यावरती काम करत असतात, कारण कंपनीला स्वतःची जी प्रेस्टीज आहे किंवा त्याचं जे काही कंपनीचं मार्केट आहे, गुडविल आहे, ते मेंटेन ठेवायचं असतं. त्यामुळे नेटवर्क सिक्युरिटी असते, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी असते, ऍप्लिकेशन सिक्युरिटी असते, क्लाउड सिक्युरिटी असते, ऑपरेशनल सिक्युरिटी असते, युजर ट्रेनिंग, म्हणजे अशा प्रकारे एरियाज आहेत. युजर ट्रेनिंग म्हणजे समजा मी एक कंपनी मधला XYZ एम्प्लॉई आहे, तो त्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो, तर मला सायबर बद्दल माहिती देणं ह्या त्या कंपनीचं काम आहे, की बाबा हे कंपनीमध्ये तू करू नको, हे करू नका, हे केलं तर हे तुम्हाला कसं करायचं आहे, कसं त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये रिस्क आहे किंवा त्या रिस्क मधनं कसं बाहेर यायचं. कारण तुम्ही त्या कंपनीच्या एम्प्लॉईला जर ट्रेन नाही केलं की तुमच्या कम्प्युटरवरती अटॅक कुठल्या पद्धतीने होऊ शकतो किंवा झालेला अटॅक शोधून काढणं आणि ते कंपनीला इन्फॉर्म करणं, हे सुद्धा महत्वाचं असतं. तो युजर ट्रेनिंग, टीचिंग पीपल हाऊ टू अवॉइड ऑनलाईन रिस्क आहे. ऑपरेशनल सिक्युरिटी म्हणजे कंपनी रूल्स टू प्रोटेक्ट डेटा. आता बऱ्याचशा कंपनीमध्ये काय करतात की त्यांच्या वेबसाईट शिवाय दुसरी कुठली वेबसाईट त्या कम्प्युटरमध्ये ओपनच होत नाही. त्याचं रिझन असतं की लोक काही मिसयूज करत असतात किंवा कंपनीचा डेटा काहीतरी सिक्युअर असतो, मग ते आपल्या स्वतःच्या ईमेलवर पाठवतात किंवा काही करू शकतात. सो ते त्या कंपनीमध्ये अलाउडच नसतं. तर ते सगळ्या गोष्टी फायरवॉलच्या थ्रू, फायरवॉल म्हणजे अँटीव्हायरस मध्ये पण असतं किंवा आपण मगाशी विंडोज मध्ये पाहिलं, विंडोज सिक्युरिटीमध्ये ते आपल्याला अवेलेबल आहे फायरवॉल्स. आता कंपनीकडे असतात ते काही छोटे फायरवॉल नसतात, ते लाखो करोड रुपयाची मशिनरी असते जी कंपनीच्या गेटवे म्हणजे कंपनीचा जो मेन कम्प्युटर बाहेर इंटरनेटला कनेक्ट होतो त्या ठिकाणी तो फायरवॉल लावलेला असतो आणि तो आतमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या ट्रॅफिक म्हणजे जे इंटरनेटवरून येणारी इन्फॉर्मेशन कंपनीमध्ये किंवा कंपनीमधून जाणारी बाहेर इन्फॉर्मेशन, तो खडानी खडा त्यामध्ये चेक करत असतो आणि कुठे सस्पिशियस वाटलं तर तो त्याच ठिकाणी त्याला ब्लॉक करतो, त्याला आतमध्ये येऊन देत नाही. तसेच जर कोणी बाहेरून रिमोटने कम्प्युटर ऍक्सेस करत असेल तर तो कोणी ऍक्सेस करू शकतो, कोणी ऍक्सेस नाही करू शकत, ह्याचे सगळे रूल्स अशा प्रकारे त्याच्यात मेंटेन केलेले असतात. आता कंपनी म्हटलं तर ते डेटा सिक्युरिटी हा फार महत्वाचा पार्ट असतो, त्याच्यामुळे कंपनी असे करोडो रुपयाचे इन्स्ट्रुमेंट्स घेऊन ते फायरवॉल्स आपल्या कंपनीमध्ये इन्स्टॉल करतात. जसं कुठल्याही ठिकाणी एक गेटकीपर असतो, तो गेटकीपर काय करतो किंवा सिक्युरिटी गार्ड असतो, बिल्डिंगच्या बाहेर असतो किंवा कमर्शियल बिल्डिंगला असतो किंवा कॉर्पोरेटच्या गेटला असतो, तो काय करतो ऑथराइज पर्सनलाच आतमध्ये पाठवतो, अनऑथराइज लोकांची माहिती काढतो, तो लिहून घेतो, त्याची एक इंडेक्स क्रिएट करतो
आणि काय काम असेल तरच त्याला आतमध्ये पाठवतो. तशाच प्रकारे हा फायरवॉल काम करतो. ठीक आहे. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन सिक्युरिटी प्रोटेक्ट्स ऍप फ्रॉम बिंग हॅक. आता जसं म्हटलं की आता मी एखादा ऍप आहे माझ्या मोबाईलमध्ये ब्लिंकिटचं ऍप्लिकेशन मी इन्स्टॉल केलंय, तर एखाद्या कंपनीचं समजा सॉरी ब्लिंकिटचं ऍप्लिकेशन एखाद्या हॅकरने हॅक केलं, तर हॅक केल्यानंतर तो काय करू शकतो, तो ब्लिंकिटच्या ऍप्लिकेशन थ्रू आपल्या मोबाईलमध्ये तो हॅक करू शकतो. सो त्या ब्लिंकिटला तेवढं रिस्पॉन्सिबल वागावं लागतं की माझं ऍप्लिकेशन हॅक नाही झालं पाहिजे आणि त्या थ्रू युजर्सचा डेटा लीक नाही झाला पाहिजे किंवा युजर्सच्या मोबाईलमध्ये कंट्रोल नाही केला पाहिजे. तर ऍप्लिकेशन सिक्युरिटी हा पण एक सायबर सिक्युरिटीमध्ये फार महत्वाचा पार्ट आहे. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, आता प्रत्येकाची इन्फॉर्मेशन सिक्युअर मेंटेन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, प्रत्येक कंपनीचं कर्तव्य आहे, तसंच प्रत्येक युजरचं पण कर्तव्य आहे. सो दॅट इज व्हॉट इज डन विथ दी इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. नेटवर्क सिक्युरिटी, कीप इंटरनेट कनेक्शन सेफ. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल माझा कम्प्युटर जो आहे तो लहान मुलं वापरतात, बिलो 18 किंवा छोटी मुलं वापरतात, तर त्याच्यावरती कुठले कंटेंट आले पाहिजेत, कुठले वेबसाईट नाही आले पाहिजेत किंवा काय दिसलं पाहिजे, काय नाही दिसलं पाहिजे, तर अशा प्रकारचे कंट्रोल्स मी नेटवर्क सिक्युरिटीच्या थ्रू करू शकतो. तो टू कीप इंटरनेट कनेक्शन सेफ. अशा प्रकारे हे तुम्हाला दिसत आहेत ते एरियाज ऑफ सायबर सिक्युरिटी आहेत. आता तुम्हाला हे एक्झाम मध्ये ह्या प्रकारे येऊ शकतं की नेटवर्क सिक्युरिटी काय करतो, कीप्स इंटरनेट कनेक्शन सिक्युअर सेफ. तर ते हे थोडंसं तुम्ही उदाहरणाचं लक्षात ठेवा. जास्त अवघड नाही, एक एक लाईन्स आहे पण कन्फ्युजिंग होण्यासारखं आहे. पण नावाचा रेफरन्स घेतला आता ऑपरेटिंग सिक्युरिटी म्हणजे काय होतं, ऑपरेशनल सिक्युरिटी. ऑपरेशनल म्हणजे कंपनीमध्ये जो डेटा असतो तर तो डेटा प्रोटेक्ट करण्यासाठी काय रूल्स असतात. सो ऑपरेशनल म्हणजे कंपनीमधले ऑपरेशन. क्लाउड सिक्युरिटी ऑनलाईन मध्ये आहे. क्लाउड म्हणजे काय, जी इन्फॉर्मेशन ऑनलाईन इंटरनेटमध्ये अवेलेबल असते, इंटरनेटमध्ये स्टोअर असते, त्याला क्लाउड बोलतात. आणि त्या क्लाउड वरती डेटा जर असेल तर त्याला सिक्युरिटी करण्याची गरज आहे. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा टॉपिक आहे सायबर लॉज अँड एथिक्स. आता आधी सायबर लॉ नव्हता, म्हणजे इंटरनेटवरती काही जर कोणी फ्रॉड केला तर त्याच्या अगेन्स्ट कोणी तो क्राईम रेकॉर्ड करू शकत नव्हता किंवा त्याच्या अगेन्स्ट FIR रजिस्टर करता येत नव्हता, कारण त्याच्यासाठी भारतामध्ये काही ठिकाणी जगामध्ये सुद्धा त्याच्यासाठी काही पॉलिसीज किंवा रूल्स बनले नव्हते किंवा काही काय बोलतात त्याला FIR दाखल करण्यासाठी पोझिशनच नव्हत्या गव्हर्नमेंटच्या कॉन्स्टिट्यूशन्स मध्ये. सो ते लॉज जो ऍक्ट आहे, IT ऍक्ट 2000 म्हणजे 2000 साली हा ऍक्ट IT आला आणि त्याच्यानंतर होणारे सायबर क्राईम्स हे रेकॉर्ड व्हायला लागले आणि त्याच्यावरती FIR दाखल व्हायला लागले. जस्ट मोमेंट. जर 2000च्या आधी 2000 सालाच्या आधी जर काही क्राईम होत होता सायबरवरती इंटरनेटवरती तर तो कुठे रजिस्टर केला जायचा नाही. ठीक आहे. सो दीज आर रूल्स फॉर युझिंग इंटरनेट सेफली अँड लिगली. ठीक आहे. सो IT ऍक्ट बद्दल सांगितलं मी. GDPR, आता लॉ इन युरोप टू प्रोटेक्ट युजर डेटा. ठीक आहे. सो हा युरोप मधला लॉ आहे. म्हणजे आता बघा, जे सायबर क्राईम्स होतात हे इंटरनॅशनली होतात. कोणीतरी पाकिस्तानमध्ये बसून, कोणीतरी अमेरिकेमध्ये बसून, कोणीतरी नेपाळमध्ये बसून किंवा आपल्या भारतातच म्हणजे दिल्ली साईडला वगैरे काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणी बसून सुद्धा सायबर क्राईम केले जातात. सो इंटरनॅशनली आता सायबर लॉज आलेले आहेत आणि तुम्ही कुठेही जगाच्या पाठीवर बसून जर क्राईम केला तर त्याची नोंद घेतली जाते आणि त्याच्या अगेन्स्ट कारवाई होते. व्हॉट ऑर्गनायझेशन डू, ऑर्गनायझेशन काय करतो, गव्हर्नमेंट हॅव सायबर सेफ टीम्स. सो सायबर सेफ टीम्स जी आहेत CERT इन इंडिया. सो गव्हर्नमेंटने एक टीम बनवलेली आहे, ही फक्त
मी आता ह्याच्या डिटेलमध्ये जात नाही, पण हे लक्षात ठेवा. व्हॉट ऑर्गनायझेशन डू आहे. प्रायव्हेट कंपनीज गिव्ह सिक्युरिटी सर्व्हिसेस. मी आधीच सांगितलं मगाशी तुम्हाला की प्रायव्हेट कंपनीज आहेत, प्रत्येक जण आपापली सिक्युरिटी टीम ठेवते आणि ती आपल्या ऑनलाईन असणारा डेटा किंवा कस्टमरचं प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करते. मेनी टेक पीपल अबाउट ऑनलाईन सेफ्टी. मेनी टीच पीपल अबाउट ऑनलाईन सेफ्टी. सो बरेचशी लोकांना काय केलं जातं, ऑनलाईन सेफ्टी बद्दल शिकवलं जातं. सायबर सिक्युरिटी जॉब्स. इथिकल हॅकिंग. आपण ऐकलंय इथिकल हॅकर्स असतात. इथिकल हॅकर्सचा अर्थ असा होतो की दे आर हॅकर्स बट दे डू हॅकिंग फॉर द कंपनी सेफ्टी. म्हणजे ते स्वतःच्या वेबसाईट, म्हणजे कंपनी अशी माणसं ठेवते की ते स्वतःच्याच वेबसाईटला हॅक करण्याचा प्रयत्न करतात आणि फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतात की माझी वेबसाईट कशा पद्धतीने हॅक होऊ शकते. ठीक आहे. आणि त्यांना त्याचं पेमेंट मिळतं आणि मग नंतर ते हॅक झाल्यानंतर ते त्याचा बग्स जो असतो तो फाइंड आउट करून त्याचं सोल्युशन प्रोव्हाइड करतात. सिक्युरिटी अनालिस्ट म्हणजे काही लोक असतात हे सिक्युरिटी म्हणजे इंटरनेटवरून होणारी जी काही ट्रॅफिक आहे त्याच्यानुसार ते फाइंड आउट करतात की या वेबसाईटला काही थ्रेड्स आहेत का, किंवा काही अनवॉन्टेड हालचाल चालू आहे का, किंवा इलिगल काही गोष्टी होत आहेत का वेबसाईटवर किंवा सॉफ्टवेअरमध्ये किंवा ऍप्लिकेशनमध्ये, हे सगळं चेक करणारे लोक असतात. SOC अनालिस्ट वर्क्स इन अ टीम दॅट हँडल सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटी इंजिनियर्स बिल्ड स्ट्रॉंग सिक्युरिटी सिस्टम्स. ठीक आहे. तर स्ट्रॉंग सिक्युरिटी सिस्टम म्हणजे ऍप्लिकेशन बनवतात. सिस्को. आता सिस्को एक कंपनी आहे, लीडर हू हँडल्स ऑल सायबर सिक्युरिटी इन अ कंपनी. आता मगाशी बोललो मी की प्रत्येक काही कंपनीज असतात, जसं जसं ज्याची कॅपॅसिटी असते तसे करोडो रुपये खर्च करून ते फायरवॉल्स घेतात, राउटर्स घेतात. सो ते राउटर्स जे आहेत ती मॅन्युफॅक्चरिंग करणारी एक लिडिंग कंपनी आहे, ती सिस्को नाव आहे तिचं. ठीक आहे. सो दे प्रोव्हाइड मशिनरी ॲज वेल ॲज सॉफ्टवेअर अँड ते तशा प्रकारे सिस्को कंपनी परचेस करणाऱ्या लोकांना असिस्ट पण करते, गाईड करते आणि प्रोटेक्ट पण करते. सो सिस्को एक कंपनी आहे जी कम्प्लिटली अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करते की सायबर सिक्युरिटी त्यांची करता यावी. फ्युचर ऑफ सिक्युरिटी सायबर सिक्युरिटी. AI. आता AI बद्दल तर आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. हेल्प्स फाइंड्स अँड स्टॉप्स थ्रेड्स फास्टर. आता मध्यंतरी आपण न्यूज मध्ये ऐकलं असावं की एक नवीन ऍप्लिकेशन आलेला आहे AIचा, तो सॉफ्टवेअर मध्ये असणारे बग्स शोधून काढतो. बग्स म्हणजे त्याच्यामध्ये असणारे, म्हणजे कुठल्या प्रकारे त्या सॉफ्टवेअरला हॅक करू शकतो किंवा त्याच्यामध्ये अटॅक करू शकतो. तर ते अटॅक करण्याचे कुठल्या कुठल्या पद्धतीने करू शकतो, तर AI मध्ये ऍप्लिकेशन आता अवेलेबल आहेत. सो तो एक फ्युचर आहे सायबर सिक्युरिटीमध्ये. झिरो ट्रस्ट. नो वन इज ट्रस्टेड ऑटोमॅटिकली. ठीक आहे. तो सायबर सिक्युरिटी म्हणजे काय, इंटरनेटवर तुम्ही कोणावरती विश्वास ठेवणं सोपं नाहीये. ठीक आहे. तर ते त्यांनी सांगितलेलं आहे. क्वांटम क्रिप्टोग्राफी. आता स्ट्रॉंग वे टू कीप डेटा सेफ. स्ट्रॉंगर वे म्हणजे आता ही एक टेक्नॉलॉजी आहे क्रिप्टोग्राफ. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जात नाही, एवढंच लक्षात ठेवा. स्ट्रॉंग वे टू कीप डेटा सेफ. ठीक आहे. ब्लॉकचेन. अ सेफ वे टू स्टोअर डेटा. तर ब्लॉकचेन एक ऍप्लिकेशन आहे किंवा सॉफ्टवेअर बोलू शकतो किंवा एक प्रकारे सायबर सिक्युरिटीसाठी वापरला जाणारा टूल आहे. IoT सिक्युरिटी. IoT म्हणजे काय, अलेक्सा इज अ पार्ट ऑफ IoT. IoT म्हणजे काय, तुम्ही इंटरनेटवरून काही गोष्टी कंट्रोल करू शकता. स्मार्ट टीव्ही, कॅमेराज, प्रोटेक्ट स्मार्ट डिव्हायसेस. आता फॉर एक्झाम्पल माझ्या मोबाईलमध्ये मी IoTचं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून माझ्या घरचे काही गोष्टी चालू करू शकतो, लाईट चालू करू शकतो, लाईट बंद करू शकतो, काही गोष्टी ऑपरेट करू शकतो. जर तुमचा AC IoT कॉन्फिगर केला असेल तर तुम्ही जर समजा जात असाल ऑफिसवरून घरी आणि तुम्हाला घरी गेल्या गेल्या AC ऑलरेडी चालू पाहिजे असेल तर तुम्ही IoT वरून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमच्या घरचा AC हा चेंज करू शकता, चालू करू शकता आणि तुम्ही जाण्याआधीच तुमचं घर थंड करून ठेवू शकता. तशाच प्रकारे बऱ्याच गोष्टी तुम्ही IoTच्या थ्रू सिक्युरिटी IoTच्या थ्रू कंट्रोल करू शकता. पण हेच जर त्याच्यावरती सायबर अटॅक झाला आणि त्याचे कंट्रोल जर हॅकरकडे गेले तर तो त्या
गोष्टीचा म्हणजे जसं तुमच्या घरी सीसीटीव्ही आहे किंवा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत तर त्या हॅकर्सला ऍक्सेस मिळेल आणि तो त्याचा मिसयूज करू शकतो. सो तशा प्रकारच्या डिव्हायसेसला प्रोटेक्ट करण्यासाठी IoT सिक्युरिटी हा सायबर सिक्युरिटीचा एक पार्ट आहे. ऍडव्हान्टेजेस ऑफ सायबर सिक्युरिटी. आता सायबर सिक्युरिटी इज ऑलवेज अवेअरनेस अबाउट हाऊ यू कॅन बी अटॅक्टेड बाय हॅकर. म्हणजे हॅकर तुमच्यावर कशा कशा प्रकारे हल्ला करू शकतो आणि कशा कशा प्रकारे तुम्हाला त्रास देऊ शकतो हे अवेअरनेस करणं आणि अवेअर होणं प्लस त्याचे काही सोल्युशन्स आहेत. ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युली आजकालच्या ज्या केसेस होत आहेत सायबर मध्ये तर त्या ज्या फ्रॉड गोष्टी होत आहेत तर ते आपल्या बियॉन्ड इमॅजिनेशन आहेत. म्हणजे चाइल्ड अब्यूज करणं असेल किंवा पैसे मागणं असेल किंवा थ्रेटनिंग म्हणजे लोकांना धमक्या देणं असेल किंवा त्याच्या का मोबाईल मधले पर्सनल गोष्टी ऍक्सेस करून त्याला ब्लॅकमेलिंग असेल अशा प्रकारच्या ऐन नंबर ऑफ गोष्टी होत आहेत जे आपल्याला माहित पण नाही आहेत. सो ऍडव्हान्टेजेस ऑफ सायबर सिक्युरिटीचा भाग असा आहे की तुम्ही तुमचा डेटा जर चांगल्या पद्धतीने प्रोटेक्ट केला किंवा तुम्ही अशा प्रकारच्या काही व्हिडिओज किंवा फोटोज आपल्या मोबाईलमध्ये न काढणं योग्य आहे. कारण मोबाईल हा इंटरनेटला कनेक्ट होणारी प्रत्येक डिव्हाइस ही इंटरनेटला कनेक्ट झाल्यानंतर ती तुमच्या मोबाईल मधला कुठलाही डेटा कधीही ऍक्सेस करू शकते हे तुम्हाला कळणार पण नाही. त्यामुळे इंटरनेटला कनेक्ट होणाऱ्या कुठल्याही डिव्हाइस मध्ये आपले स्वतःचे प्रायव्हेट गोष्टी किंवा प्रायव्हेट कंटेंट जे तुम्हाला भविष्यात त्रास देऊ शकतात असे ठेवूच नका. ठीक आहे. प्रोटेक्ट पर्सनल डेटा. जसं मी मगाशी बोललो फोटो पासवर्ड बँक म्हणजे समजा मला सवय आहे ATMचे पासवर्ड माझे बँक मी माझ्या मोबाईलमध्ये नोटपॅडमध्ये इकडे तिकडे व्हॉट्सअपला लिहून ठेवतो त्याचं चुकीचं आहे ते. प्रिव्हेंट फायनान्शियल लॉसेस. स्टॉप हॅकर्स फ्रॉम स्टीलिंग युअर मनी. सो त्याच्याबद्दल तर सायबर क्राईम बद्दल सांगायलाच नको की फायनान्शियल लॉसेस कशा कशा प्रकारे होऊ शकतात. बिल्ड ट्रस्ट. कंपनीज विथ गुड सिक्युरिटी गेन कस्टमर ट्रस्ट. आता जसं फॉर एक्झाम्पल HDFC कंपनी दिसते तर ती त्याचा डेटा ती स्वतः नाही मेंटेन करत. ती कुठल्या तरी थर्ड पार्टीला मेंटेन करायला देते ज्याची ॲबिलिटी आहे ज्याचा ट्रस्ट आहे मार्केटमध्ये की ह्याचा डेटा कधी चोरीच जात नाही किंवा ह्याचा डेटा कधी करप्ट होत नाही किंवा इथून ह्या ठेवलेल्या डेटामध्ये काही अशा खूप कंपनीज आहेत आपल्याला माहित पण नाही तशा कंपनीज आहेत पण त्याच्यामध्ये टॉपला काही कंपनीज असतात जे पैसेही तसे घेतात आणि तशा प्रकारचं सिक्युरिटी देतात. प्रिव्हेंट्स डाऊन टाइम. कीप्स वेबसाईट्स अँड ऍप वर्किंग विदाउट प्रॉब्लेम. आता डाऊन टाइम म्हणजे काय जसं एखादी बघा कधी कधी आपल्याला मेसेज येतो की तुमचा ATM ह्या वेळेला त्या वेळेला चालणार नाही किंवा तुमच्या बँकेमध्ये ह्या वेळापासून ह्या वेळापर्यंत ट्रान्झॅक्शन करता येणार नाही. सो डाऊन टाइम म्हणजे काय त्यांचं काहीतरी अपग्रेडेशन चालतं किंवा सॉफ्टवेअरमध्ये आलेले बग्स किंवा प्रॉब्लेम्स ते फाइंड आउट करून कारण त्यावेळेला कम्प्लिटली शटडाऊन करावं लागतं ते सॉफ्टवेअर पूर्ण बंद करून त्याचे सगळे रिसोर्सेस क्लोज करून त्यांना तो ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून ते रिबूट करून ते चालू करायचं असतं म्हणून त्याला ते डाऊन टाइम असतो. आणि त्याच्या आधी त्यांनी ते सगळं करून ठेवलेलं असतं फक्त ते अपलोड करून त्यांना ते टेस्ट करायचं असतं की ते बरोबर चालतंय की नाही आणि मग त्यासाठी तो डाऊन टाइम असतो. सायबर क्राईम्स. कसं करायचं. स्टॉप क्रिमिनल फ्रॉम डुईंग बॅड थिंग्स ऑनलाईन. प्रोटेक्ट्स रेप्युटेशन. म्हणजे सायबर सिक्युरिटीची ऍडव्हान्टेज आहे की तुमचं रेप्युटेशन आहे हे प्रोटेक्ट होतं. प्रिव्हेंट्स बॅड पब्लिसिटी कॉज बाय डेटा लीक. आता मध्यंतरी बोलले होते की गुगलचा इंस्टाग्रामचा डेटा लीक झाला कुठल्या तरी कंपनीने 6 महिने झालं सगळ्यांचा डेटा चोरीला गेला आणि इन्स्टालाच माहित नव्हतं की हे आमच्यावरती डेटा कॉपी करतायत. म्हणजे त्यावेळेला एवढी इन्स्टासारख्या कंपनीचा डेटा लीक झाला तर आपण तर काही म्हणजे छोटे व्यक्ती आहोत कारण इन्स्टाकडे काही छोटा इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. तो अरब खरब रुपये फक्त प्रोटेक्शनसाठी खर्च करून बसला तरी पण हॅकर्स तेवढे स्मार्ट असतात. ठीक आहे. कारण त्यांनी तेवढा अभ्यास केलेला असतो त्यांचं कामच असतं. लक्षात का. सो आपला मोबाईल हॅक करणं जास्त मोठी गोष्ट नाही आहे कसला तर इट्स व्हेरी सिम्पल थिंग फॉर देम. फक्त तुम्ही अवेअर राहणं हे गरजेचं आहे. सपोर्ट्स डिजिटल ग्रोथ. हेल्प पीपल टू यूज डिजिटल सर्व्हिस सेफली. म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये काही आधार बेस काही ऍप्लिकेशन्स असतील किंवा बँकेचे काही ऍप्स असतील तर तुम्हाला खूप सेफली ते वापरणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे कशामुळे होतं तर ऍडव्हान्टेजेस ऑफ सायबर सिक्युरिटीज आहे. डिसएडव्हान्टेजेस.
सायबर सिक्युरिटीचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, तर मेनली डिसएडव्हान्टेजेस आहे हाय कॉस्ट. डेफिनेटली तुम्ही काही डिव्हाइसेस घेणार काय घेणार तर त्याला मेंटेन करावं लागणार, त्याचा खर्च आहे. कॉम्प्लेक्सिटी म्हणजे सायबर सिक्युरिटीचे जे ऑप्शन आहेत किंवा जे काही टूल्स आहेत ते काही नॉर्मल व्यक्ती काही ऑपरेट करू शकत नाही. सो हे बोललं जाते सायबर सिक्युरिटीसाठी वापरले जाणारे टूल्स कंपनीला जे मेंटेन करावं लागतात, त्याला त्यासाठी काही प्रोफेशनल लोक त्यांना मॅनेज करावे लागतात. फॉल्स सेन्स ऑफ सेफ्टी. पीपल मे थिंक दे आर 100% सेफ अँड इग्नोर रिस्क. ठीक आहे, म्हणजे मी एखादं डिव्हाइस इन्स्टॉल केलं, जसं मगाशी सिस्को ह्या कंपनीचं मी एक डिव्हाइस इन्स्टॉल केलं आणि मी कंपनी ऍज अ कंपनी मला असं वाटतं की आता माझा डेटा सेफ आहे, काय होणार नाही, तर ते नाहीये. तुम्हाला तरी पण अलर्ट राहावं लागतं. अपडेट्स रिक्वायर्ड. सायबर सिक्युरिटी टूल्स नीड टू रेग्युलर अपडेट टू स्टे इफेक्टिव्ह. मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही अपडेट्स येतात तुमच्या विंडोजमध्ये, मोबाईल्समध्ये, तर ते अपडेट नेहमी अप टू डेट ठेवा, कारण कंपनीने तो पॅच काढलेला असतो तुमच्या सेफ्टीसाठी किंवा काहीतरी मोबाईलमध्ये काही ऍप्लिकेशन्स असतात जो मोबाईल गरम करतात किंवा मोबाईलमध्ये काही इश्यूज येतात, तर ते सॉल्व्ह करण्यासाठी ते पॅचेस त्यांनी दिलेले असतात. तर ते नेहमी इन्स्टॉल करणं हे सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने गरजेचं आहे. स्लोअर सिस्टीम. आता तुमच्या कम्प्युटरमध्ये अजून एक एक्स्ट्रा थर्ड पार्टी ऍप्लिकेशन इन्स्टॉल होते जे कंटिन्युअसली चेक करते की हे काय हार्मफुल आहे का, हार्मफुल नाही आहे का, हार्मफुल आहे का. सो ते डेफिनेटली तुमच्या मेमरी स्पेस किंवा तुमच्या प्रोसेसर रिसोर्सेस तो यूज करणार आणि तुमचं मशीन थोडी स्लो होणार. युजर रेजिस्टन्स. पीपल माइट अवॉइड युजिंग स्ट्रॉंग पासवर्ड और एक्स्ट्रा लॉंग स्टेप्स. आता म्हणजे काय, आता समजा फॉर एक्झाम्पल असं वाटतं अरे मी बँकेचा पासवर्ड सारखा सारखा विसरतो, काय ठेवा, चला माझी बर्थडेटच टाकतो किंवा आईची बर्थडे टाकतो, हे टाकतो ते टाकतो. म्हणजे सिम्पल पासवर्ड टाकतात असं की जे लगेच मेमोराईज आपल्याला राहतं, पण तो पासवर्ड क्रॅक करणं समोरच्याला फार सोपं असतं. ठीक आहे, नॉर्मली तुम्हाला पासवर्ड हे कॉम्बिनेशन मध्ये द्यायचे असतात. जेवढं कॉम्बिनेशन मध्ये पासवर्ड तुम्ही देणार त्याच्यामध्ये कॅरेक्टर असतील, लोअर अल्फाबेट असतील, कॅपिटल अल्फाबेट असतील, नंबर असतील, परत स्पेशल कॅरेक्टर्स असतील, हे जेवढं तुम्ही वापरणार ना तेवढा तो कॉम्प्लेक्स होणार. ठीक आहे, तुम्ही 10 अंकी कॅरेक्टरचा पासवर्ड वापरला आणि 5 अंकी तुम्ही मिक्स पासवर्ड वापरला तर कॅरेक्टरचा पासवर्ड तो एक 2-4 मिनिटात क्रॅक होतो. ठीक आहे, 10 अंकी असला तरी, म्हणजे 10 शब्दांचा असला तरी, पण तो 4-5 अंकाचा कॉम्बिनेशन मधला पासवर्ड त्याला क्रॅक करायला 5 ते 6 महिने लागतात. सो तसं त्यामुळे स्ट्रॉंग पासवर्ड ठेवणं हा फार गरजेचा गोष्ट आहे. पण स्ट्रॉंग पासवर्ड बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला विसरायला होतं आणि मग ते परत पासवर्ड फॉरगॉट करून वगैरे तुम्हाला ते मिळवावं लागतं. तर अशा प्रकारे इंटरनेट अँड सायबर सिक्युरिटीचा चॅप्टर संपलाय. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे हा चॅप्टर जो होता सायबर सिक्युरिटीचा हा आपल्या पर्सनल यूजसाठी ॲज वेल ॲज आपल्या इंग्लिश GCC-TBC 50 वर्ड्स पर मिनिट साठी पण इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येणार आहेत, हे लक्षात ठेवा, प्रॅक्टिकली काही नाहीये. लास्ट टॉपिक आहे मोबाईल कॉम्प्युटिंग. मोबाईल कॉम्प्युटिंग म्हणजे काय? सो कॉम्प्युटिंग म्हणजे कंटेंट्स इंट्रोड्यूस द फॉलोइंग, ते बघूया आपण. अँड्रॉइड, आयफोन, विंडोज फोन. इट इज द प्रोसेस ऑफ computation on a mobile device. In mobile computing, a set of distributed computing systems or service provider servers participate, connect and synchronize through mobile communication protocols. तर आता आपण मोबाईल वापरताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचं काय होतं युटिलाइज करावे लागतात. सो मोबाईल कम्युनिकेशन प्रोटोकॉल म्हणजे रूल. तुम्हाला इंटरनेटवरती काही करायचं आहे, सिंक्रोनाइज म्हणजे सिंक्रोनाइज करणं थोडक्यात, कनेक्ट अँड सिंक्रोनाइज. सो मोबाईल कॉम्प्युटिंग जे आहे, कॉम्प्युटिंग आयटम्स किती आहेत? ऍटलिस्ट 3 डिफरंट क्लासेस. देर आर ऍट लिस्ट 3 different classes of mobile computing items. Portable computers, compact lightweight unit including full character set keyboard and primary integrated as host for software that may parameterize as laptop,
नोटबुक्स, नोटपॅड्स एक्सेट्रा. आता मोबाईल कॉम्प्युटिंग म्हणजे मोबाईल वापरताना तुम्हाला कशा कशा प्रकारे त्याचे डिफरेन्शिएट केलेलं आहे. तर पोर्टेबल कम्प्युटर्स आहे, कॉम्पॅक्ट लाईट वेट युनिट इन्क्लुडिंग फुल कॅरेक्टर सेट्स कीबोर्ड आहे, प्रायमरी इंटेंडेड ॲज अ होस्ट फॉर सॉफ्टवेअर दॅट मे पॅरामीटराइज ॲज लॅपटॉप. तर हे सगळं सांगितलंय थोडक्यात. आता मोबाईल कॉम्प्युटिंगचा चॅप्टर जो दिलाय त्याच्यामध्ये पुढचा टॉपिक दिला त्यांनी तो मोबाईल फोन्स इन्क्लुडिंग रिस्ट्रिक्टेड की स्टेट प्रायमरीली इंटेंड बट नॉट स्ट्रिक्टेड टू फॉर vocal communication as cell phones, smartphones, phone pads, etc. ठीक आहे. आता वेअरेबल कम्प्युटर्स mostly limited to functions, keys, and primary intended in incorporate of software agents, edge watches, wristbands, necklace, wireless implants. मी थोडंसं वाचतो आणि नंतर एकदाच एक्सप्लेन करतो. जास्त मोठा नाही, एकाच पानाचा चॅप्टर आहे हा. अ पोर्टेबल कॉम्प्युटर इज अ जनरल पर्पज कम्प्युटर दॅट कॅन बी इझिली मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू place, but cannot be used while in transit, usually because it requires some setting up an AC power source. Portable computers are also called transportable or luggage PC. A tablet computer is a shape like a sled or a paper notebook. Instead of physical keyboard, it has a touch screen with some combination of virtual keyboards, stylus, and or handwriting recognition software. Tablet may not be best suited for application required a physical keyboard for typing, but are otherwise capable of carrying out most of the tasks on ordinary laptop. So आपण टॅबलेट पीसी म्हणजे काय असतो, आपण ज्याला टॅब बोलतो. ठीक आहे, साधारण 10 इंच स्क्रीन असते. तर त्या स्क्रीनवरती कीबोर्ड पण तिथेच असतो आणि इन्फॉर्मेशन पण तिथेच दिसत असते. अशा पद्धतीने. सो टॅबलेट आपण पाहिलेलं आहे, त्याच्याबद्दल काही मी जास्त सांगत नाही. लॅपटॉप आपण बघितलेला आहे. लॅपटॉपला स्पेशली वेगळा कीबोर्ड असतो, त्याच्यामुळे तुम्ही टायपिंग वर्क वगैरे करू शकता. पर्सनल डिजिटल असिस्टंट PDA is a small, usually packet size computer with limited functionality. आता पूर्वी PDA जास्त यायचे, आता आपले आजकालचे आपले फोनच जे आहेत ते स्मार्ट कम्प्युटर्स आहेत, स्मार्टफोन बोलतो आपण त्याला. सो PDA म्हणजे पर्सनल डिजिटल असिस्टंट पूर्वी यायचे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं पूर्ण कॅलेंडर, तुमचे तिथे खाली दिलेलं आहे ऍड्रेस बुक. ठीक आहे. It is intended to supplement and to synchronize with a desktop computer, giving access to contact, address book, notes, email and other features. So आता PDA आपल्या मोबाईल मध्येच आलेला आहे. पूर्वी PDA एक स्पेशल डिव्हाइस असायचं. ठीक आहे. An ultra mobile PC, a fully featured PDA size computer रनिंग अ जनरल पर्पज ऑपरेटिंग सिस्टीम. जसं आपल्या मोबाईलमध्ये जसं एक ऑपरेटिंग सिस्टीम रन होते, ठीक आहे, तसंच एक अल्ट्रा मोबाईल पीस होतो. म्हणजे हा सेमी कम्प्युटर बोलू शकतो आपण त्याला थोडक्यात. फुल्ली फीचर्ड आहे. नंतर स्मार्टफोन आपण वापरतो आजकाल, त्याच्यामुळे त्याच्यात काही मी जास्त सांगत नाही. सो आता कम्प्युटर बोलायचं इथे. कम्प्युटर इज इन्स्टॉल ऑन ऑटोमोबाईल. आता आपल्या कम्प्युटर गाडीमध्ये पण कम्प्युटर येतो. सो कम्प्युटर आपल्या बऱ्याचशा गोष्टी कम्प्युटर मधला कंट्रोल करतो. ठीक आहे. जसं तुम्ही जर ब्रेक लावलात सो अँटी ब्रेकिंग सिस्टीम असते किंवा बऱ्याचशा गोष्टी कम्प्युटराइज हँडल केल्या जातात. इट ऑपरेट्स वायरलेस कम्प्युटर, साऊंड सिस्टीम, GPS, DVD प्लेअर. It also contains word processing software and is Bluetooth capable. ठीक आहे.
सो अशा प्रकारे मोबाईल कम्प्युटिंग म्हणजे मोबाईल कसा वापरायचा किंवा त्याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत किंवा कुठल्या कुठल्या प्रकारचे मोबाईल्स आहेत, तर ह्या प्रकारची इन्फॉर्मेशन ह्या चॅप्टरमध्ये दिलेली आहे. तर मी वाचली आहे बऱ्यापैकी, मला वाटतं कळालं असेल. ह्याच्यामध्ये टाइप्स ऑफ म्हणजे टॅबलेट कम्प्युटर घेतलेला आहे, पर्सनल डिजिटल असिस्टंट, अल्ट्रा मोबाईल, हे तुम्हाला माहिती पाहिजे, एक्झामला विचारू शकतात. स्मार्टफोन, ठीक आहे. ते आता कम्प्युटर इन्स्टॉल ऑन ऑटोमोबाईल मध्ये कम्प्युटर काय काय करतो, तर ते इथे दिलेलं वायरलेस कम्प्युटर वगैरे वगैरे हे सगळं आहे. आणि कम्प्युटरमध्ये सॉरी गाडीमध्ये कम्प्युटर आल्यामुळे प्रॉब्लेम फाइंड आउट करायला पण सोपं होतं. एक डिव्हाइस कनेक्ट करतात कम्प्युटरला आणि तो सगळं फाइंड आउट करतो की कम्प्युटरमध्ये काय इश्यू आहे, सॉरी गाडीमध्ये काय इश्यू आहे, कारमध्ये किंवा व्हेकलमध्ये. ठीक आहे. सो हे मोबाईल कम्प्युटिंग आहे. तर तुमचे मी आज 3 टॉपिक कव्हर केले आहेत. एक तर सर्वात आधी केलेला आहे आउटलुक, दुसरा केलेला आहे इंटरनेट अँड सायबर सिक्युरिटी आणि तिसरा केलेला आहे मोबाईल कम्प्युटिंग. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ही पीडीएफ पण मी व्हॉट्सअप चॅनलला टाकतो, जेणेकरून तुम्हाला वाचता येईल. त्याच्यामध्ये कम्प्युटर फंडामेंटल, त्याच्यानंतर यूज ऑफ कम्प्युटर, कम्प्युटर फंडामेंटल मध्ये हे सगळं दिलंय, हे वाचून घ्या. ठीक आहे. बाईट्स मेमरी आहे, हे ह्याचे थेरी लेक्चर्स पण आपण युट्यूबला टाकलेले आहेत. तर ते थेरी लेक्चर्स ऑलरेडी झालेले आहेत ह्याच्यावरचे, तर त्याच्यामुळे त्याला गो थ्रू करू शकता. हा आहे कम्प्युटर फंडामेंटलचा लेक्चर आहे. त्याच्यानंतर पुढे आहे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे. तो पुढचा जो ऑप्शन आपल्याला चॅप्टर जो असणार आहे तो आहे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम अँड इव्हॅल्युएशन ऑफ विंडोज. तर हे हा धडा पण झालेला आहे, अनिता मॅडमनी ह्याचे लेसन्स घेतलेले आहेत. तो ते गो थ्रू करा. तसंच हे पीडीएफ जे 50चं आहे हे मी चॅनलला टाकतो, तुम्ही डाउनलोड करून गो थ्रू करू शकता. आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड पण असणार आहे तुम्हाला, त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असणार आहेत. युट्यूबला टाकलेली व्हिडिओज 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं असे आहेत, गो थ्रू करा. ठीक आहे. ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त आज हे 3 चॅप्टर्स मी घेतले छोटे छोटे. तुम्हाला मेलमर्ज वगैरे वर्ड मध्ये शिकवलेलं आहे, असं बरोबर. एक्सेल तुम्हाला झालेलं आहे. प्रॅक्टिकली पण काही गोष्टी शिकवलेल्या आहेत ह्याच्यामध्ये, स्टेटमेंट ह्याच्या वेळेला. आणि मॅडमनी लेक्चर्स मध्ये कव्हर केलेल्या आहे ह्या सगळ्या गोष्टी, फॉर्म्युलाज वगैरे एक्सेल मध्ये. ठीक आहे. तर ह्या गो थ्रू करा. त्याच्यानंतर पॉवर पॉईंट पण ह्या थेअरीमध्ये दिलेला आहे, तर ते पण तुम्ही एकदा गो थ्रू करा. तर माझ्या मते तुम्हाला नवीन 3 टॉपिक आणि जुने टॉपिक जे आहेत टोटल तुम्हाला इंग्लिश 50 साठी, तर ते माझे एक्सप्लेन करून झालेले आहेत. तर अशा प्रकारे मी आजचा लेक्चर संपला असं जाहीर करतो. थँक्यू सो मच.